आज आपण पाहणार आहोत 28 एप्रिल 2026 रोजी झालेल्या 8th सेंट्रल पे कमिशनच्या महत्त्वाच्या बैठकीतील मोठे निर्णय आणि मागण्या। ही बैठक लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण या निर्णयांचा परिणाम थेट तुमच्या पगारावर, पेन्शनवर आणि भविष्यातील सुविधांवर होणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बैठकीचा तपशील। 28 एप्रिल रोजी 8व्या वेतन आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीची अध्यक्षता न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांनी भूषवली। या बैठकीत JCM जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या स्टाफ साईडचे प्रतिनिधी सहभागी झाले होते। JCM ही 1966 पासून कार्यरत संस्था असून सरकार आणि कर्मचारी यांच्यातील दुवा म्हणून काम करते। सध्या देशातील सुमारे 45 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारक यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे। सर्वात मोठ्या आर्थिक मागण्या। या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक मागण्या। किमान वेतन। कर्मचारी संघटनांनी थेट 69,000 किमान वेतनाची मागणी केली आहे। फिटमेंट फॅक्टर। सध्याच्या पगारात मोठी वाढ करण्यासाठी 3.83 फिटमेंट फॅक्टर सुचवण्यात आला आहे। वार्षिक वाढ। दरवर्षी किमान 6% इन्क्रीमेंट देण्याची मागणी करण्यात आली आहे। बोनसवर असलेली मर्यादा काढून टाकून तो बेसिक प्लस TA वर आधारित असावा अशी मागणी आहे। हे सर्व लागू झाल्यास पगारात मोठी वाढ होऊ शकते। भत्ते आणि पदोन्नती। सर्व भत्ते 3 पट वाढवण्याची मागणी आणि ते महागाई भत्त्याशी जोडण्याचा प्रस्ताव आहे। HRA आणि रिस्क अलाउन्स यामध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत। सर्वात महत्त्वाचे, 30 वर्षाच्या सेवेत 5 पदोन्नती हमीने मिळाव्यात। यामुळे करिअर ग्रोथ आणि आर्थिक स्थैर्य दोन्ही वाढेल। पेन्शनधारकासाठी मोठ्या मागण्या। NPS आणि UPS रद्द करण्याची मागणी आणि पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे। नागरी कर्मचाऱ्यांसाठी 1 रँक 1 पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केलेली आहे। कमिटेड पेन्शन 11 वर्षांनी परत मिळावी अशीही मागणी केलेली आहे आणि दर 5 वर्षांनी पेन्शन वाढवावी। यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। रजा आणि इतर सुविधा। रजा लोकीकरण मर्यादा वाढवून 600 दिवसापर्यंत करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। नवीन रजा प्रकार। पितृत्व रजा, मासिक पाळी रजा, दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी विशेष रजा यांची मागणी करण्यात आलेली आहे। ड्युटीवर अपघाती मृत्यू झाल्यास एक्स ग्रॅटिया ₹2 कोटी देण्याचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे। हे कर्मचारी कल्याणासाठी मोठे पाऊल ठरू शकते। पुढील पावले। मेमोरँडम सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026 पर्यंत वाढवली जाऊ शकते। आयोग विविध ठिकाणी रेल्वे, संरक्षण क्षेत्र आणि दुर्गम भागाची पाहणी करणार आहे। सर्व कर्मचारी संघटनांना त्यांचे मत मांडण्यासाठी संधी दिली जाईल। मित्रांनो, या सर्व मागण्या मंजूर झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो, पण अजून अंतिम निर्णय बाकी आहे। त्यामुळे पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचे मत कमेंट